खरड छाटणी हंगामामध्ये कामगारांची संख्या कमी असूनही आपण सर्वजणांनी काडी बनवण्याचं काम एवढं उत्कृष्ट केलेलं आहे की फळ छाटणी हंगामामध्ये उत्कृष्ट पद्धतीचीच घड निर्मिती होईल किंवा चांगल्या पद्धतीचेच घड येतील असं मला मनोमन वाटत आहे. तर आता जे काय अशा काड्या खालच्या दिशेला आहेत या काड्या सर्व आपण वरती टाकून घेण्याचं काम हे महत्त्वाचं आहे, कारण पूर्ण काडीला हा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. त्याच्यामुळं सूर्यप्रकाशाच्या झोतातच या सर्व काड्या आल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक डोळ्याला पानाला हा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर काडीची दिशा अशा पद्धतीची असेल तर या काडीच्या शेंड्याला फूट लवकर येते आणि पुन्हा आपल्याला जे काय स्टोरेज आहे ते वाया जाण्याची भीती राहते किंवा पुन्हा आपल्याला खोडा काढण्याचं काम येतं. त्याच्यामुळं अशा खालच्या दिशेला एकही काडी राहून देऊ नये. या सर्व काड्या तुम्ही सूर्यप्रकाशाच्या दिशेला किंवा काडीवरती घ्या, जेणेकरून तुम्हाला घड निर्मिती किंवा चांगल्या पद्धतीचा घड फळ छाटणीमध्ये मिळेल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं सांगणं की मित्र हो, निश्चितपणे तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, परंतु जर आपल्याला कुठल्याही कामाला उशीर झाला तर आपलं झाडांमधलं जे स्टोरेज आहे ते वाया जातं. हे खालीच बघा ना, आपलं हे किती मटेरियल वाया गेलेलं आहे. त्याच्यामुळं वेळच्या वेळी द्राक्ष बागांची कामं कशी होतील ही पहा, आणि जेणेकरून आपल्याला काडी चांगली बनेल. आणि आता इथून पुढचं फळ छाटणीपर्यंतचं जे महत्त्वाचं काम आहे ते आपले डोळे सूर्यप्रकाशामध्ये किंवा उन्हामध्ये राहावेत. त्याच्यानंतर या द्राक्ष बागेमध्ये करपा, भुरी आणि डावणी या तिन्ही रोगांपासून बाग आपली मुक्त कशी राहील या पद्धतीनं पाहावं. त्याच्यानंतर जर आपली बाग करपा, भुरी आणि डावणीपासून मुक्त राहिली तर पानांची पकड चांगली राहील, डोळे सशक्त राहतील आणि फळ छाटणीमध्ये आपल्याला निश्चित प्रकारे चांगल्या पद्धतीचे घड मिळतील.